डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे। 1956ला 6 डिसेंबरला जेव्हा बाबासाहेब गेले त्यावेळात चैत्यभूमीवर अंत्यसंस्काराच्या वेळात एकमेव भाषण झालं होतं आणि ते फक्त आत्रेंनी केलं होतं आणि आत्रे तेव्हा असं म्हटलं होतं की मला मृत्यूची कीव येते की महापुरुषांची महाराष्ट्राला कमी नाही, परंतु शतकानुशतके असा युगपुरुष या पृथ्वीवर यापुढे तरी जन्माला येणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं। आणि गेले 2 वर्षापासून पत्रकार कक्षामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही एकत्र येतो, म्हणजे याच्या आधी होत नव्हतं। परंतु बाबासाहेबांचा तो एक पैलू आहे की ते जसे जलतज्ञ होते, घटनातज्ञ होते, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं काम होतं, तसे ते पत्रकारही होते आणि ती पत्रकारांचंही कुठेतरी योगदान असावं, बाबासाहेबांना अभिवादन करावं। त्यानिमित्तानं त्या उद्देशानं आमचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी अभिवादन इथे करण्याचं ठरवलं। तर मी आयुक्त साहेबांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करावा। या अवसरवर जास्त काही बोलण्यासारखा नाही आहे। मी माझे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची पूर्ण टीम, पूर्ण कुटुंब यांच्या वतीने बाबासाहेबांना मानाचा मुजरा करतो। त्यांच्या आयुष्यातून, त्यांच्या कर्तृत्वातून बरेच काही शिकण्यासारखं आहे आणि हा त्यांचाच कर्तृत्व आहे की आज लोकशाही आपल्या देशात टिकली आहे। आम्ही सर्व लोक स्वतंत्र आहोत, आम्ही सर्व लोक आमचा मत व्यक्त करू शकतो। ही या सर्व गोष्टीची पुण्याई फक्त आणि फक्त त्यांची आहे। या गोष्टीतून आपली जबाबदेही अजून जास्त वाढते की त्यांनी जे काही शिकवलं आहे आम्हाला, समानता, एकता, संप्रभुता, बंधुत्व, सगळ्यांना समान संधी आणि अवसर मिळाले पाहिजे आणि समाजातून जे विषमतेची विभीषिका आहे ती समाप्त झाली पाहिजे, त्याच्यासाठी कृतसंकल्प होऊन आम्ही सर्व लोकांनी एकजूट होऊन काम करणे हा अभिप्रेत आहे। या दिवसाला आम्ही सर्व लोक मिळून आम्हाला हा एक संकल्प घेतला पाहिजे की त्यांनी जे आम्हाला शिकवलं आहे किंवा त्यांचे स्वप्नाचा जे संविधान होता, स्वप्नाची जे घटना होती, जे देश होता, तो घडवण्यामध्ये आम्ही सर्व लोक हातभार लावू। धन्यवाद।